खतरो के खिलाडी मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटत आहे मच्छरांनो? भेव वाटायले सर, लय भेव वाटायले बघा. आता कुठं कुठं नेऊन घालता की तुम्ही आम्हाला? तुम्हाला नेऊन घालण्यासाठी आणि तुम्ही किती भित्री हा हे बघण्यासाठी तर मी हा खेळ काढलाय. या पाण्यामध्ये तुम्हाला बुडवायचे आणि बघायचे तुम्ही किती वेळ पाण्याच्या आतमध्ये राहू शकता. सर मधामध्ये किती वेळ राहावं लागल? जोपर्यंत तुमचा जीव जात नाही ना तोपर्यंत. काऊन सर, काऊन मजाक करायले? रोहित शेट्टी कभी मजाक नहीं करता है. तर मी आहे तुमचा आवडता रोहित शेट्टी. चला तुमची माहिती द्या रिकामटेकडे हो. तुम्ही या गलीचं त्या गलीला फिरायले म्हणून तुम्हाला इथं उचलून आणले खतरो के खिलाडी खेळायला. चला तुमची लवकर लवकर माहिती द्या रताळे हो. माझं नाव तुर्की गोड बोले. तो आवाज लय गोड दिसायला म्हणून गोड बोले. आता कवा कडू होईल तुला कळणार पण नाही. अय काट्यावानी केसाच्या, तू नाव काय हाय? सर मो नाव वातळले हाय. वातळल्या दिसायलाच बी तसाच. सर मो नाव चंपकलाल हाय. चंपकलाल, तू या खेळामध्ये आता लाल बुंद होशील बघ. आणि माझं नाव सर चिंकी हाय. चिंके, तुला लय मोठे मोठे साप गिळावं लागतील बघ. काय सर, तुम्ही तर अगोदर काही बोलले नव्हते असं. अरे रताळे हो, तुम्हाला लाडी गोडी लावून आणलं इथं. तुम्हाला जर सांगितलं असतं तर तुम्ही आले असते का इथं? बाबू, जिंदगीत कधी साप खाल्ला नाही, आता इथं काय काय खावं लागतं की रे देवा. अय शेवाळ्यावानी केसाच्या, तो नाव काय आहे सांग बापा. सर मला लाज वाटते सांगायला. का मुंडर का पोरीचं नाव दिले काय त्या मायबापानं तुला? नाही हो सर, तसं नाही. मो नाव गुड्डू हाय, गुड्डू. आणि टकल्या तो नाव काय आहे? सर मो नाव टकल्याच आहे. मला याच नावानं बोलवती मै बायको. तो वय किती र? सर 44.5 वय आहे मोव. काय? अरे तू या पोराला तरी पाठवाव की नाही रे बापा. सर माझ्या बायकोनं मला लात मारून हाकलून लावलं. म्हणली घरी तुमचा खतरा काहीच कामाचा नाही, जाऊन खतरो के खिलाडीमध्ये जाऊन खेळा म्हणली. बायको बेकारची असते रे बापा, मलाही माहित आहे. सर तुमची बायको तुम्हाला अशीच परेशान करते का? अरे विचारू नको रे बापा. काय म्हणू सर, काय झालं? अरे त्याच्यामुळे तर मी घरी राहत नाही. दरवर्षी 4 महिने गावातून गायब राहतो बघ मी. असं गावागावामध्ये जाऊन तुमच्यासारख्या मच्छरांना पकडावं लागतंय आणि त्याच्या संग खतरो के खिलाडी खेळावं लागते. सर महिन्यापेक्षा तुमची बेकार हालत दिसायली. लगीन झालं म्हणजे तो मातीतच गेला. चला आता तुम्हाला मी खेळ सांगतो काय हाय ते. किती साप गिळावं लागतील, किती कॉक्रोच खावं लागतील तुम्हाला ते. बाबू हे नेऊन घालते वाटतं आपल्याला आता. बघा र ते किडे दिसायलेत का तुम्हाला? आता माय गय हे किडे. बाबू देवार किती वाकडे तिकडे किडे बापा. किती खावावं लागतील आम्हाला याच्यातले. अरे देवा, मी पूर्ण शाकाहारी हाय. आता इथं मग मांसाहारी भाई. रोहित शेट्टी कोणाला सोडत नाही. मै माय मला म्हणू लागली गुड्ड्या जाऊ नको र, जाऊ नको. तरी मी इथं आलो तोंडवरी करून. टकल्या तू काऊन हसायला? हसू नको तो काय करू सर. काय झालं तुला? मै बायको मला घरी जगू देत नव्हती आणि इथं तुम्ही जगू देऊ नका. जगू तर मी कोणाला देत नाही. तुम्ही इथं 4 महिने हा, आता तुमचा जीव बघा कसा पिळून पिळून काढतो. सर घरी जाण्यासाठी आमचे 2 पाय जागेवर ठेवा बस, आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे. बघू ता काय होतंय ते. बघा आता मी काय म्हणतो, हे जे किडे आहेत ते खायचे नाहीत. बरं झालं रे देवा, बरं झालं. खायचे नाही तर कमीत कमी तेवढं तरी बरं आहे. तुम्हाला या कानातून घालून त्या कानातून काढायचे तर. काय 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 काय? हां, या कानातून घालून त्या कानातून काढायचे. सर अबाउट मी खेळ खेळणार नाही. अबाउट सर. हो सर मी पण नाही. मी पण खेळणार नाही सर, मला पण जमणार नाही हे.
सर मग पण खेळणं होणार नाही बघा. टकल्या तुला काय विचार हाय? अरे तुझ्या बायकोनं तुला किती शिव्या घातल्या तरी तुला ऐकू येणार नाही. खेळ तू. नका सर, मो अभी अबाउट आहे. अरे टकल्या तुझ्यापाशी चांगला चान्स होता. सर तुम्ही घाला की मग, या कानातून घाला आणि त्या कानातून काढा. ए टकल्या काय बोलला रे तू? सर मो म्हणणं आहे की म्हणजे तुमची बायको बी तुम्हाला काय बोलली तर तुम्हाला ऐकायला येणार नाही हो, म्हणून एवढंच म्हणायलो. हो ते पण खरं हाय. बरं चला आता मग दुसऱ्या जाग्यावर. तुम्हाला तिकडं नेऊन गाडतो चला. आता इथं कोणते खड्डे खंदायचे सर? ए खड्डा खंदा रे, याला पुरायचं याच्यामध्ये. आहो सर तसं नाही हो. इथं कोणतं जनावर आणणार हा ते विचारायलो मी. सर आता इथं कोणता खेळ होणार हाय? इथं कानातून किडे घालायची गरज पडणार नाही ना सर? रोहित सर तुम्ही जनावराला कधी हातात घेतलं का? सर इथं तुम्ही गाड्या तर उडवणार नाही ना? सर लय अवघड देऊ नका, थोडा थोडा जीव राहिला तरी बस झालं शरीरामध्ये. आता यांना सांगेल रोहित शेट्टी काय हाय ते. ही मुंगी दिसायली का तुम्हाला? मुंगी. सर किती मोठे मोठे प्राणी आणता तुम्ही. लय अवघड दिसायले राव. सर याला बघून तर मला मै पंजोबा आठवले. सर माझ्या बायकोपेक्षा तरी बरा आहे. मी काय बोलू, माझ्यापाशी तर शब्दच नाही. सगळ्याच्या बोलत्या बंद झाल्या का रे? हो म्हणजे काय सर, तुम्ही किती अवघड अवघड आणि किती मोठे मोठे जनावर घेऊन यायले. सर आता याच्यासोबत काय करायचं ते तर सांगा. याला तुम्हाला काही जास्त करायचं नाही. याला तुम्ही तुमच्या हातावर घ्या आणि याला फूक मारा. सर एवढा मोठा प्राणी हातावर कसा बसला आमच्या? सर अबाउट. सर माझा पण अबाउट. अय तुम्हाला गेम खेळायचा आहे की नाही? सर माझा पण अबाउट आहे. दुसरा दाखवा, दुसरं काय खेळायचं असेल आमच्या लायकीचं ते दाखवा. अय याला हटवा रे, दुसरं आणा काहीतरी. आता याच्या सोबत खेळा. संपलं मोबाईल. मी तर मेलोच. सर मला घरी पाठवा, याच्यापेक्षा माझ्या घरची नागिन चांगली आहे. सर मी शाकाहारी आहे, मला हे जमत नाही. सर मी माझ्या मायबापाला एकटी आहे, मला घरी जाऊ द्या. सर मग इथं चड्डीतच झाली. बघितलं, मला म्हणतात खतरो के खिलाडी. चला तर पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटू एका नवीन भीतीसोबत. काय कार्ट्यांनो, भीती वाटली का? सर मया तर कांठाळ्याच उघडल्या. सर मी लय खुश आहे, मी घरी वापस आले. विश्वासच बसना, मी पण घरी आलोय. चला बाय बाय मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. बाय बाय मित्रांनो. बाय बाय.